तर दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं तसेच प्रेक्षक वर्गाचं मी गणेशनगर प्रीमियर लीग मध्ये तिसऱ्या पर्वामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. आपल्या समोर लढत सुरू आहे देवांश 11-5533 विरुद्ध तन्मय प्रतिष्ठान या दोन टीम मध्ये. प्रथमतः टॉस जिंकलाय तो म्हणजेच देवांश 11-5533 या संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलाय. इन्व्हाइट केलं जात आहे प्रथम फलंदाजीसाठी तन्मय प्रतिष्ठान या संघाला. तर 2 धावा असतील. तर सर्व खेळाडूंना विनंती असेल तर कोणत्याही इथून मात्र खेळाडूला जेवण करायचं असेल तर नक्कीच जेवणाचा स्वाद घ्यायचा आहे ही आयोजकांची सूचना आहे. तर इथून मात्र पुन्हा एकदा ही सूचना तुमच्या समोर पोचवत असताना कोणत्याही खेळाडूला इथून मात्र जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल तर नक्कीच व्यासपीठाच्या मागच्या बाजूला आपल्यासाठी ती सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तर नक्कीच जेवणाचा आस्वाद तुम्ही घ्यायचा आहे. तर धावसंख्या धावफलकावरती 4 धावा. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय अक्षय, स्ट्रायकिंग वरती ऋतिक, लेफ्ट आर्म फलंदाज. इथून मात्र टॅपच्या सहाय्याने 2 धावा असतील. दोन्ही टीमची टोटल पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 6 धावा. तन्मय प्रतिष्ठान या संघाच्या विनर असा हा सामना आपण पाहतोय. दोन्ही संघांनी एक सामना जिंकलाय. इथून मात्र पुन्हा एकदा चेंडू सिंगल धाव ऍड केली जाईल. सिंगलने टीमची टोटल 7 धावा. 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. राऊंड विकेटने इथून मात्र गोलंदाजी करत असताना गोलंदाज आपण पाहतोय अक्षय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा आलाय. एकच धाव असेल या चेंडूवरती. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जात असताना 8 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात करत असताना ऋतिक स्ट्रायकिंग वरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा इथून मात्र स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण. डॉट चेंडूची समाप्ती इथून मात्र पाहायला मिळते. तर तेजस दादा जाधव यांचं देखील दुपारच्या सत्रामध्ये वेलकम. यायचं व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. इक्बाल भाई शेख यांची प्रचंड मेहनत इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. गणेशनगर प्रीमियर लीग 2025 या तिसऱ्या पर्वामध्ये सातत्याने सर्व गोष्टींवरती त्यांची नजर आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा इशारा आलाय. पहिल्या षटकाचा खेळ होतोय पूर्ण आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तन्मय प्रतिष्ठान या संघाची धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. डीजे मध्ये येतोय. गोलंदाजी मार्क वरती संदेश. 4 षटकांचा आपण सामना पाहतोय आणि इथून मात्र ही लढत सुरू आहे. धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. हा चेंडू फक्त जंटल टच ज्याला म्हटलं जातं तो फटका आपल्याला पाहायला मिळाला. 1 धाव एकवटली गेली चित्त्याच्या चपळाईने. एकने टीमची टोटल दुहेरी अंकामध्ये 10 धावा. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. धावसंख्या धावफलकावरती 10. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी क्रीडांगणाच्या चारही भोवती आपल्याला पाहायला मिळते. इथून मात्र पंचांचा इशारा आलाय. वाईट एक अवांतर धाव. इथून मात्र तर इथून मात्र धावसंख्या 11 धावा. 12 धावा धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा इथून मात्र पाहावं लागेल 9 चेंडू अवांतर स्वरूपाच्या 10 धावा इथून मात्र बहाल करण्यात येत असताना तन्मय प्रतिष्ठान या संघाला धावसंख्या 13 धावा आपल्याला पाहायला मिळतात. प्रेक्षकांना सूचना असेल
जो बाउंड्रीवरती आपल्याला पडदा पाहायला मिळतोय त्याच्यावरती जो बांबू आहे त्याला कोणी ताण देऊ नका. बघा प्रेक्षकांसाठी ही सूचना असेल. इथून मात्र पुन्हा एकदा 2 धावा डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होत असताना. बघा बांबूला कोणी आत लावू नये मी विनंती करतोय. जे कटआउट आहे तिथे उपस्थित प्रेक्षकांना इथून मात्र सूचना असेल. त्या बांबूला प्रेशर द्यायचा नाही. इथून मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि अशा पद्धतीने 2 धावा ऍड केल्या जातील धावफलकावरती दोन्ही टीमची. टोटल पुढे सरकेल 1-7 17 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 सुरू आहे. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक अजूनपर्यंत. इथून मात्र चांगली सुरुवात करत असताना ऋतिक आणि त्याच्या सोबतीला जो फलंदाज आघाडीला आलाय आदित्य. 6वा सामना आपल्या समोर. स्ट्रायकिंग वरती आदित्य. पुन्हा एकदा इथून मात्र वाईट चेंडू. या चुका टाळाव्या लागतील. क्षेत्ररक्षण करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय देवांश 11 5533 या संघाला. पुन्हा एकदा वाईट चेंडू. खराब लाईन आणि लेंथ. अचूक टप्प्यावरती इथून मात्र गोलंदाजी करावी लागेल. या चुका इथून मात्र टाळाव्या लागतील. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय संदेश. 1 धाव धावफलकावरती जॉईन केली जाईल. एकने टीमची टोटल 21 धावा 21. 21 धावा धावफलकावरती. प्रथम फलंदाजी करत असताना आपल्याला हा संघ पाहायला मिळतोय तन्मय प्रतिष्ठान. हा संघ आपल्याला प्रथम फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. संदेश राऊंड विकेट. हा चेंडू इथून मात्र पाहावा लागेल. पुन्हा एकदा खराब चेंडू. आमचे गुणलेखक सांगत असताना 2 वाईट चेंडू फेकलेत आणि 4 9 चेंडू फेकलेत. खराब गोलंदाजी. पुन्हा एकदा 5वा 9 चेंडू फेकत असताना गोलंदाज संदेश. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या षटकामध्ये आतापर्यंत धावा आल्यात त्या म्हणजेच 13 धावा आणि 1 धाव जॉईन केली जाते म्हणजेच 14 धावा या षटकामध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. खराब गोलंदाजी. कुठेतरी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 24 धावा. शेवटचा बॉल शिल्लक असेल दुसऱ्या षटकामधील. 5 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. शेवटचा बॉल असेल. गोलंदाज इथून मात्र संदेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. इथून मात्र पाहायला मिळतोय हा चेंडू. इथून मात्र डॉट. करणदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेट साठी कॅश प्राइज आहे. तर इथून मात्र सिंगल डाव ऍड केली जाईल. टीमची टोटल 33 धावा. इथून मात्र प्रचंड वेग आहे या गोलंदाजाकडे. यंग टॅलेंट आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा इथून मात्र खराब गोलंदाजी. नो +1. एकूण 2 धाव मिळतील या चेंडूवरती आणि अशा पद्धतीने धावसंख्या धावफलकावरती 37. तर जर ऋतिकची विकेट घेतली तर कॅश प्राइज 500 रुपये असणार आहेत करणदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा इथून मात्र प्रणवसाठी ही सुवर्ण संधी आहे. तर इक्बाल भाई शेख यांच्या माध्यमातून देखील जर इथून मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्या तर ऋतिकच्या यष्ट्या उद्ध्वस्त केल्या तर नक्कीच इथून मात्र 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. धावसंख्या धावफलकावरती 37. शेवटचा बॉल शिल्लक आहे. तर इथून मात्र 1 धाव वेगाने कंप्लीट केली गेली आणि अशा पद्धतीने षटक क्रमांक 3 समाप्त झालाय. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 38 डिझाईन.
शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती येत असताना आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज देवांश 11 5533 या संघाकडून सनी येतोय. ऋतिक अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय. अप्रतिम फलंदाजी केली वैयक्तिक 20 धावसंख्येवरती खेळत असताना ऋतिक साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एक हाती किल्ला लढवत असताना लेफ्ट आर्म फलंदाज सनी आलाय शेवटच्या षटकामध्ये. हा चेंडू इथून मात्र पहिला निर्धाव चेंडू फेकत असताना निर्धाव चेंडूने सुरुवात केली आहे. स्लोवर पद्धतीचा चेंडू इथून मात्र लागोपाठचा दुसरा निर्धाव चेंडू फेकलाय. धावसंख्या धावफलकावरती 38. कमबॅक करतोय शेवटच्या षटकामध्ये. ज्या षटकामध्ये इथून मात्र स्लोवरचं षटक असतं त्या षटकामध्ये मोठे फटके आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहेत. मात्र तसं होत नाहीये. विपरीत घडत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कमबॅक करतोय सनी. 2 चेंडू निर्धाव फेकलेत. पुन्हा एकदा इथून मात्र पाहावं लागेल. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. चांगली गोलंदाजी गोलंदाज सनीच्या माध्यमातून होत असताना धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. टीमची टोटल 39 39 धावसंख्या 39 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग वरती फलंदाज आदित्य. अजूनपर्यंत एकही फलंदाज बाद करता आला नाहीये. पंचांचा इशारा आलाय. खराब चेंडू व्हाईट बॉल. आमचे पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत हेमंत भोईर आणि स्क्वेअर लीगचे पंच विनोद यादव हे ऑफिशियल पंच या सामन्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोघांचं मी इथून मात्र आभार व्यक्त करतोय. पंचांचा इशारा आलाय. नो चेंडू नो +1. एकूण 2 धावा या चेंडूवरती मिळत असताना दोन्ही टीमची टोटल 42. 40चा आकडा इथून मात्र पार करत असताना 4 षटकांचा सामना आपण पाहतोय. 42 धावसंख्या धावफलकावरती. सनी गोलंदाजी मार्क वरती. हा चेंडू इथून मात्र नो चेंडू आहे. नो +1. एकूण 2 धावा मिळतील या चेंडूवरती. टीमची टोटल 44. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडू निर्धाव फेकले होते सुरुवातीचे. मात्र तदनंतर खराब गोलंदाजी करत असताना स्ट्रायकिंग वरती फलंदाज आपण पाहतोय आदित्य. इथून मात्र वाईट चेंडू. 1 धाव इथून मात्र जॉईन केली जाईल. 45 धावसंख्या धावफलकावरती. पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा वाईट. अतिरिक्त स्वरूपाच्या इथून मात्र धावा समोरच्या संघाला बहाल करण्यात येत आहेत. पुन्हा एकदा इथून मात्र टॅपच्या माध्यमातून डिक्लेअर झोन. एकच धाव असेल या चेंडूवरती आणि 1 ने टीमची टोटल पुढे सरकेल. 47. 47 धावसंख्या धावफलकावरती. तर इथून मात्र 47 धावसंख्या. पुन्हा एकदा इथून मात्र वाईट चेंडू. 48 धावा. इथून मात्र विदाउट विकेट 47 धावा. 48 धावा. 48 धावसंख्येची पार्टनरशिप इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते या मॅच मध्ये. पुन्हा एकदा वाईट चेंडू. 49 धावा आणि अशा पद्धतीने इथून मात्र आपल्याला ही धावसंख्या धावांचा डोंगर रचण्याचा प्रयत्न टीम प्रथम फलंदाजी करत असताना तन्मय प्रतिष्ठान 11 या संघाच्या. पुन्हा एकदा इथून मात्र पाहावं लागेल. 1 धाव पूर्ण आणि अशा पद्धतीने 50 धावा पूर्ण होत आहेत. एकदा जोरदार टाळ्या संघाच्या. इथून मात्र पहिला संघ ठरलाय 50 धावा पूर्ण करणारा तन्मय प्रतिष्ठान.
हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. हाय स्कोर या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय तन्मय प्रतिष्ठान या संघाच्या नावावरती. या स्पर्धेचा उच्चांक इथून मात्र पाहायला मिळतो आणि अशा पद्धतीने 4 षटकांचा खेळ होतोय पूर्ण आणि 4 षटकांमध्ये बनवल्यात 51 आणि 52 धावसंख्येचा टार्गेट सेट केलाय. तो म्हणजेच देवांश 11 5533 या संघासमोर डीजे. डिसिजन काय असेल बघू. आम्ही पहिली मॅच हारलोय. आता बघू आमचं बॉलर बिलर कसं खेळतात त्याच्यावर सगळा. तर नक्कीच डिसिजन क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय पेंडिंग असेल तर इथून मात्र आपण रॉकस्टार 11 या संघाचे कॅप्टन आहेत. तुम्ही देखील पहिला सामना पराभूत झालाय मात्र इथून मात्र या सामन्यामध्ये काय लक्ष असेल? या सामन्यामध्ये आम्हाला सामना जिंकायचाच आहे आणि हा सामना जिंकणार आम्ही आता. तर तू देखील एक अप्रतिम खेळाडू आहे. आम्ही पहिल्या सामन्यामध्ये बघितलं तुझ्यामध्ये देखील टॅलेंट भरपूर प्रमाणात आहेत. तर या सामन्यामध्ये तुझ्याकडे मोठ्या प्रमाणात संघाच्या अपेक्षा असणार तर तुझा खेळ कसा असेल? माझा मी 100% देण्याचा प्रयत्न करणार. तर नक्कीच इथून मात्र आपण गणेश नगर प्रीमियर लीग 2025 चं हे तिसरं पर्व आपण पाहतोय. आयोजनाविषयी काय इथून मात्र तुझं मत असेल? आयोजन तर फारच सुंदर करतात. तर नक्कीच इथून मात्र दोन्ही संघांना शुभेच्छा असणार आहेत. तर चला पंचांनी इथून मात्र डिसिजन कळवायचं आहे. तर यस इथून मात्र आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. धावसंख्या धावफलकावरती 1. तर इथून मात्र स्वतःचा आणि सांघिक तो ओपन केलाय अक्षयने. 55 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे देवांश 11 5533 या संघाला. इथून मात्र आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती संदेश मामा येत असताना पहिल्या षटकामध्ये धावसंख्या धावफलकावरती 1. हा चेंडू टॅपच्या सहाय्याने क्षेत्ररक्षक आहेत 1 धाव मिळेल आणि 1 ने टीमची टोटल पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 2 धावा. मोठे फटके नक्कीच मारणं फार गरजेचं असेल. देवांश 11 5533 या संघाला 55 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या सत्रामध्ये अप्रतिम फलंदाजी बघितली तन्मय प्रतिष्ठान या संघाची. तब्बल 4 षटकांमध्ये बनवल्या 54 आणि 55 धावसंख्येचा पाठलाग इथून मात्र करावा लागेल. धावसंख्या धावफलकावरती 4 धावा. एक्स्ट्राच्या स्वरूपात भरपूर प्रमाणात इथून मात्र धावा येत असताना हा चेंडू इथून मात्र पाहावा लागेल. डॉट चेंडू प्रचंड वेग आहे संदेश मामा यांच्या गोलंदाजीमध्ये. धावसंख्या धावफलकावरती 4 चेंडू इथून मात्र 3 शिल्लक आहेत. संदेश मामा सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता मात्र फलंदाज चित्त्याच्या चपळाईने 1 धाव पूर्ण करत असताना आपल्याला पाहायला मिळाला आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 5 धावा. 5 धावा धावफलकावरती 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा इथून मात्र पाहावं लागेल लेग बायच्या सहाय्याने
एक धाव जॉईन केली जाईल. 6 धावा धाव फलकावरती. मोठे फटके मारणं फार गरजेचं असेल. फलंदाज अक्षय आणि त्याच्या सोबतीला नो स्ट्रायकिंग वरती संदेश. इथून मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. एकच धाव मिळेल डिक्लेअर झोन मध्ये आणि अशा पद्धतीने षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर देवांश 11 5533 या संघाची धावसंख्या 7 धावा. डीजे तन्मय प्रतिष्ठाने संघाचे पॅकर्स आहेत, संघ मालक आहेत. ते येत असताना दुसऱ्या षटकामध्ये राऊंड विकेटने गोलंदाजी करतील. स्ट्रायकिंग वरती फलंदाज संदेश. इथून मात्र फिरकी आक्रमण पाहायला मिळतोय. डिक्लेअर झोन मध्ये पंचांचा इशारा येईल. 2 धावा असतील. दोन्ही टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 9 पाहायला मिळत आहेत. यापुढील सामना आम्ही पाहणार आहोत तो म्हणजेच रॉकस्टार 11 विरुद्ध 9 स्टार ऑफ क्रिशा 11 या दोन संघांमध्ये. गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना टिनू बेडेकर. हा चेंडू अप्रतिम चेंडू फेकलाय. डॉट बॉलची समाप्ती. चांगली गोलंदाजी करत असताना षटक क्रमांक दुसरं फेकतोय गोलंदाज टिनू बेडेकर. ब्लॉक हॉल मध्ये खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. मात्र इथून मात्र एक धाव चित्त्याच्या चपळाईने पूर्ण केली जाते. 1-0 दुहेरी अंकामध्ये. धावसंख्या धावफलकावरती 10. तर बघा मी इथून मात्र सूचना असेल आयोजकांच्या माध्यमातून जो सीमारेषा भोवती पडदा आहे त्याच्यावरती जो बांबू आहे त्याला कोणी हात लावायचा नाहीये. तर इथून बघा सर्व प्रेक्षकांसाठी सूचना आहे. त्या बांबूवरती कोणी हात लावायचा नाहीये. बघा जर जोराने जर ताण दिला तर नक्कीच तो बांबू खाली येईल. त्या बांबूला आम्ही कटआउट सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळाला. नवीन फलंदाज येतोय 3ऱ्या क्रमांकावरती. बॅट्समन नेम उमेश. हा चेंडू इथून मात्र पूर्ण पाहावा लागेल. डॉट बॉलची समाप्ती. षटक क्रमांक समाप्त होतोय. दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 12 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. डीजे डीजे मास्टरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. त्यांची देखील प्रचंड मेहनत आहे. अप्रतिम डीजे ऑपरेटिंग करत असताना तर नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये. विपुल येतोय 4थ्या क्रमांकावरती.
गोलंदाजी मार्क वरती ऋतिक. इथून मात्र बॅटची कडा आणि एक धाव डिक्लेअर झोन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. एकने टीमची टोटल पुढे सरकेल 17 धावा. 3 षटकांचा खेळ होतोय पूर्ण आणि 3 षटकांमध्ये देवांश 11 5-5-3 या संघाची धावसंख्या 17 वरती 2. डीजे चेंडू शिल्लक आहेत. 6 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 38 धावसंख्येची गरज आहे. इथून मात्र पुन्हा एकदा पाहावं लागेल. 9 चेंडू आणि 9+1 2 धावा मिळतील या चेंडूवरती. 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. फक्त औपचारिकता शिल्लक असणार आहे. स्ट्रायकिंग वरती फलंदाज अक्षय. 2 धावा. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जात असताना अक्षय जो सुरुवातीला आलाय, आघाडीला आलाय, तो फलंदाज अजूनपर्यंत एकटा संघर्ष करतोय. पुन्हा एकदा इथून मात्र निर्धाव चेंडू डॉट बॉल. चांगली गोलंदाजी दाखवली आहे तन्मय प्रतिष्ठान या संघाने. या स्पर्धेचा हाय स्कोर 54 धावा त्याच्या पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळाले आणि 55चं टार्गेट होतं ते म्हणजेच देवांश 11 या संघासमोर मात्र कुठेतरी फलंदाजी कमी पडली. मोठे फटके इथून मात्र आले नाहीयेत. त्या कारणास्तव इथून मात्र संघ बॅकफुटला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सिंगल धाव. सिंगलने टीमची टोटल इथून मात्र पुढे सरकेल 23. चेंडू शिल्लक आहेत 2. पडून खेळण्याचा प्रयत्न आणि अशा पद्धतीने अप्रतिम क्षेत्ररक्षण. नो बॉल म्हणजेच इथून मात्र सामन्याचा तन्मय प्रतिष्ठान 11 या संघाचा